नमस्कार. तासगावच्या ऐतिहासिक भूमीवर आज एक भव्य, दिव्य आणि अभूतपूर्व सोहळा पार पडला. सैनिक शेतकरी वेलफेअर फाउंडेशनचा सांगली जिल्हा उद्घाटन महामेळावा उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाला. या ऐतिहासिक सोहळ्याला तब्बल 10,000हून अधिक पदाधिकारी आणि महिलांची विक्रमी उपस्थिती लाभली, ज्यामुळे आजपर्यंतच्या अनेक सामाजिक आणि राजकीय मेळाव्यांचे विक्रम मोडले गेले. तासगाव येथील तहसील कार्यालयासमोरील भव्य मैदान लोकांच्या प्रचंड गर्दीने गजबजून गेले होते. सगळीकडे फक्त उत्साह, ऊर्जा आणि एकतेचा महासागर दिसत होता. संस्थापक अध्यक्ष मेजर मनोज कुमार डांगे यांच्या स्वागतासाठी तब्बल 10 JCBमधून पुष्पवर्षाव करण्यात आला आणि हलगी ताशाच्या गजरात वातावरण अक्षरशः दणाणून गेले. उपाध्यक्ष निलेश निकम, सचिव संजय सतई आणि कोर कमिटीच्या मान्यवरांचे आगमन होताच संपूर्ण परिसरात जल्लोष उसळला. ड्रोन कॅमेऱ्यातून दिसणारी ही दृश्य खरंच मन मोहून टाकणारी, अप्रतिम, अलौकिक आणि अविस्मरणीय होती. ही संस्था महाराष्ट्रातील आत्महत्याग्रस्त शेतकरी आणि शहीद सैनिकांच्या कुटुंबांना आधार देण्यासाठी कार्यरत आहे. प्रत्येक गावात संघटन पोहोचवून, महिलांना स्वयंरोजगार देऊन त्यांना आत्मनिर्भर बनवण्याचा ध्यास संस्थापक मनोज कुमार डांगे यांनी व्यक्त केला. या महामेळाव्यात 25 लाभार्थींना सुकन्या समृद्धी योजना आणि अंतिम सन्मान योजना अंतर्गत प्रत्येकी 5,000 रुपयांचे धनादेश प्रदान करण्यात आले. या भव्य कार्यक्रमाचे आयोजन जिल्हाध्यक्ष जयंत मैदानकर आणि महिला जिल्हाध्यक्ष मनीषाताई वाघमोडे यांनी उत्कृष्टरित्या केले. या सोहळ्यास अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली. समाजसेविका सुवर्णा डांगे, आरोग्य महासंचालक चंद्रकांत पाटील, स्वच्छ भारत अभियान संचालक दीपक दांदळे, सचिन साबळे, सेना मेडल आणि ड्रोन सेवा संचालक अरविंद पोटे, तसेच विविध विभागातील अध्यक्ष आणि मान्यवरांनीही आपली उपस्थिती दर्शवली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सांगली जिल्हा मीडिया प्रमुख नारायण वाघमोडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन निशा सारुंखे यांनी मानले. शेवटी हा केवळ एक मेळावा नव्हता, तर एक चळवळ होती. शेतकरी, सैनिक आणि महिलांच्या सन्मानासाठी उभी राहिलेली एक ताकद.